तुम्हालाही साबुदाणा वड्याची क्रेविंग होते का? तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. सणासुदीला आणि फराळीच्या दिवशी बनणारे हे साबुदाणा वडा. सर्वात आधी आपण 100 ग्राम शेंगदाणे भाजून घेऊया. व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजे हाताने चुरल्यावरती त्याच्यावरची साल निघून जातील. आता आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊ आणि थंड होण्याची वाट बघू. थंड झालेले आहेत. आता व्यवस्थित याला दोन्ही हाताने कुस्करून घेऊ आणि साल बाजूला काढू. आता एक मिक्सरच्या भांड्यात 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे, याला जाडसर असं आपण मिक्सरने बारीक करून घेऊ. जास्तही बारीक नाही, हे बघा अगदी असंच. आता एका बाउलमध्ये आपण 4 तास भिजू घातलेला साबुदाणा, 2 उकडलेले बटाटे, व्यवस्थित असे कुस्करून घेऊ. आणि थोडे जिरे, तयार केलेल्या शेंगदाण्याचा कुटाचा मसाला, एक अंदाजे 3-4 चम्मच. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. आता आपलं मिश्रण तयार आहे. आता आपण याचे वडे करून घेऊ. मीडियम साईज ठेवायची, किंवा साईज तुम्हाला कमी जास्त हवे असेल तर तुम्ही तसंही करू शकता. सगळ्याच बाजूने एकदम व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं. असेच आपण उरलेल्या सारणचे सगळे वडे तयार करून घेऊया. ह्या सारणमध्ये अंदाजे 5 ते 6 वडे होतील. आता तयार वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. एका साईडला आपण पॅन गरम केलेला आहे. त्याच्यामध्ये हवे तेवढे तेल घेऊ. जास्तही घ्यायचं नाही, कमीही घ्यायचं नाही. आणि याच्यामध्ये हे वडे हळूवार सोडू. आता एक बाजू आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे. दुसरीही बाजू आपण व्यवस्थित शॅलो फ्राय असं करून घेऊ. हे बघा याचा कलर चेंज झालेला आहे. आता परत पहिल्या बाजूने घेऊ. पूर्णपणे गोल्डन कलर आलेला आहे आणि सुंदर असा घरभर याचा सुगंध पसरलेला आहे. अगदी व्यवस्थित एकसारखे असे हे साबुदाणा वडा बनलेला आहे. आता आपण एक एक करून याला प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि असेच आपण उरलेले सर्व वडे तळून घेऊ. अशा प्रकारे आपले हे सगळे वडे तयार झालेले आहेत. गरमागरम वडी दह्यासोबत अतिशय उत्कृष्ट लागतात. तुम्ही दही किंवा कोथिंबीरची चटणी किंवा पुदिन्याची चटणी सोबतही ट्राय करू शकता.
तर कशी वाटली ही आजची साबुदाणा वड्याची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवे असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.